अडीच दिवसांपासून बेपत्ता असलेले 6 तरुण त्यांना शोधण्यासाठी काम करत असलेले त्यांचे कुटुंबीय, मित्र, पोलीस आणि रेस्क्यू ऑपरेशन्स करणाऱ्या वेगवेगळी पथकं. या सगळ्यांचा तपास येऊन थांबला तो ताम्हिणी घाटात. 2 ते अडीच दिवसांपासून बेपत्ता झालेले हे सगळेच तरुण सापडले ताम्हिणी घाटातल्या अगदी 500 ते 600 फूट खोल दरीमध्ये. आणि ज्या जिवलग मित्रांनी कोकण ट्रिपचं एक स्वप्न पाहिलेलं होतं ते स्वप्न मात्र अधुरच राहिलं. पुण्यातल्या याच 6 जिवलग मित्रांच्या अधुऱ्या कोकण ट्रिपचीच ही कहाणी. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. पुण्यातील उत्तम नगर भागात राहणारे 6 तरुण सोमवारी कोकण ट्रिप करण्यासाठी नव्या कोऱ्या थार गाडीतून निघाले होते. मात्र ही गाडी काही अंतरावर पोहोचली आणि तिथून पुढे गाडीचं लोकेशन मिळणं बंद झालं. खरं तर या 6 जणांनी मिळून एक कोकणची ट्रिप प्लॅन केलेली होती. मंगळवारी पहाटे पहाटे ते कोकणात पोहोचणं अपेक्षित होतं. त्यामुळे सोमवारी संध्याकाळच्या सुमारास जेव्हा हे सगळे घरातून बाहेर पडले त्यावेळी सगळ्यांच्याच कुटुंबियांना वाटलं होतं की उद्यापर्यंत हे सगळेजण कोकणात पोहोचतील, तिथे गेल्यानंतर आपल्याला रिटर्न कॉल करतील. मात्र तसं काहीच झालं नाही. मंगळवारी सकाळीपासून या सगळ्यांचे कुटुंबीय, त्यांचे मित्र यांना फोन कॉल करत होते, मात्र कुणीही फोन घेतले नाहीत. हे फोन का घेत नाहीयेत याचा तपास करण्यासाठी मग या तरुणांनी मिळून जे रिसॉर्ट त्या ठिकाणी बुक केलेलं होतं, एका रिसॉर्टमध्ये थांबणार होते, जे एका मित्राच्याच ओळखीचं होतं. त्या रिसॉर्टशी कॉन्टॅक्ट करण्याचा वगैरे सुद्धा प्रयत्न झाला. खरं तर ज्या वेळी हे तरुण त्या ठिकाणी रिसॉर्टवर पोहोचणं अपेक्षित होतं तेव्हापर्यंत हे तरुण त्या ठिकाणी पोहोचलेच नव्हते. त्यामुळे मग जे रिसॉर्टचे ओनर होते, मॅनेजर होते, त्यांनी सुद्धा बुकिंग असून सुद्धा हे तरुण का पोहोचले नाहीयेत हे शोधण्यासाठी त्यांच्या मित्राला फोन केला. त्यावेळी असं समजलं की हे जे मित्र आणि घरचे आहेत ते सुद्धा यांना फोन करतात, मात्र कुणाचेच फोन लागत नाहीयेत. म्हणजे सोमवारी संध्याकाळच्या सुमारास हे जेव्हा निघालेले होते तेव्हा अगदी सगळं छान होतं, सगळे छान हसी-खुशी सगळे निघालेले होते. त्यांच्याकडे त्यांचे मोबाईल फोन होते. सगळं असताना 6 पैकी एकाही जणाचा फोनच लागत नव्हता. असं सगळं असल्याच्या नंतर मग यांची शोधाशोध सुरू झाली. आसपासच्या भागात कुठे थांबलेत का वगैरे असं सगळं शोधून झालं, मात्र या तरुणांचा काही केल्या पत्ता लागत नव्हता. अखेर कुटुंबियांनी सगळ्यांनी मिळून मग उत्तमनगर पोलीस ठाणं गाठलं. तिथे जाऊन हे सगळे तरुण बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सुद्धा तिथले जे स्थानिक पोलीस आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे तरुण पुण्यात सुद्धा नव्हते आणि कोकणात सुद्धा नव्हते. मग दोन्हीकडे नसतील याचा अर्थ हे रस्त्यात कुठेतरी असतील असा एक दाट संशय पोलिसांना आणि रेस्क्यू टीमला वगैरे आलेला होता. त्या अनुषंगाने मग हा सगळा तपास जो आहे तो सुरू केला गेला. या सगळ्यामध्ये पोलिसांनी सगळ्यात महत्त्वाचा कोकण टू पुणे असा आपण जेव्हा प्रवास करतो, या संपूर्ण प्रवासामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो तो ताम्हिणी घाटाचा. ताम्हिणी घाट हा त्याच्या अगदी अवजड वळणांसाठी, तीव्र उतारांसाठी, वळणांसाठी वगैरे प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर अगदी घनदाट जंगल आहे. दिवसाच्या सुमारास सुद्धा या ठिकाणी प्रवास करत असताना मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. त्यामुळे रात्रीचा प्रवास हे सगळे करत होते. दाट शक्यता होती की याच ठिकाणी काहीतरी घडलेलं असेल. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला. रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या टीम्सने सुद्धा त्यांचा तपास सुरू केला. अगदी अर्धा एक दिवस उलटल्याच्या नंतरही या तपासातून काहीच हाती आलं नाही. मग हे तरुण नेमके कुठे गेले, यांची गाडी कुठे गेली, या सगळ्याचा शोध सुरू झाला होता. या सगळ्यानंतर जेव्हा ही टीम ताम्हिणी घाटातल्या वेगवेगळ्या लोकेशन्सला जाऊन शोधाशोध करत होती, त्यावेळी एका तीव्र उतारावरती, तीव्र वळणावर खरं तर एक जे रेलिंग असतं, सुरक्षेसाठीचं जे रेलिंग असतं घाटांमध्ये, ते रेलिंग थोडंसं बेंड झालेलं दिसलं. ते रेलिंग नेमकं कशामुळे बेंड झालं याचा जेव्हा थोडासा तपास घेतला गेला, तेव्हा असं जाणवलं की इतकं सुरक्षा कवच म्हणून जे रेलिंग लावलेलं असतं, सेफ्टी गार्ड म्हणून लावलेलं असतं, ते रेलिंग इतक्या सहजासहजी वाकत नाही, तुटत नाही. जर हे रेलिंग अशा पद्धतीने वाकलेलं आहे, तर नक्कीच या रेलिंगला काहीतरी खूप जोरात धडकलेलं आहे. हे जेव्हा कळलं त्यानंतर त्याच परिसरातून खाली ड्रोन कॅमेरे सोडण्यात आले. या ड्रोनच्या माध्यमातून तपास सुरू केला गेला. अगदी 1 दिवसांच्या नंतर, अर्ध्या दिवसाच्या नंतर या सगळ्यामध्ये ड्रोनला काळ्या रंगाची थार गाडी याच ठिकाणून जवळपास 450-500 फूट खोल दरीमध्ये कोसळलेली आढळून आली होती. मात्र तेव्हापर्यंतही या सगळ्यामध्ये या तरुणांचे मृतदेह वगैरे कुठेही सापडले नव्हते. असं सगळं असताना अंधार खूप झालेला होता. त्यामुळे त्या दिवशी सुद्धा म्हणजे अगदी बुधवारी सुद्धा हे जे शोधकार्य होतं ते थांबवण्यात आलं. गुरुवारी पुन्हा सकाळ-सकाळ हे सगळं शोधकार्य सुरू झालं आणि त्यावेळी पुन्हा एकदा ड्रोन कॅमेरे खालपर्यंत उतरवण्यात आले. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गाडीची अवस्था नेमकी कशी आहे आणि गाडीतले तरुण कुठे आहेत हे शोधण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी
4 जणांचे मृतदेह सुद्धा गाडीच्या अवतीभोवतीच असलेले दिसून आले होते. या 4 जणांचे मृतदेह पाहिल्याच्या नंतर अर्थातच भीषण असा अपघात झाला हे सगळ्यांना कळलेलं होतं. वेगवेगळ्या रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या टीम त्या ठिकाणी दाखल झाल्या. या तरुणांचे कुटुंबीय होते, त्यांचे मित्र सुद्धा होते. सगळ्यांकडूनच हे मृतदेह बाहेर काढण्यासाठीचं काम जे ते सुरू झालं होतं. मात्र तेव्हापर्यंत सुद्धा 4च तरुणांचे मृतदेह हाती लागले होते. 4 तरुण जर एखाद्या परिसरामध्ये पडलेले आहेत, तर अर्थात त्याच गाडीत असलेले 2 तरुण सुद्धा इथेच कुठेतरी असतील. या अनुषंगाने ड्रोनमधून आणखी जास्त एरिया जो आहे तो कव्हर केला गेला आणि त्यानंतर जवळपास 600 फूट खोल 2 आणखी मृतदेह सापडले. या सगळ्या मृतदेहांचं काल दिवसभर आज सकाळपर्यंत सुद्धा हे सगळं बचाव कार्य जे आहे किंवा शोध मोहीम जी आहे ती चालू झाली. हे मृतदेह सगळे बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर खरं तर सगळ्यांनाच जाणवलं की जी मुलं अगदी घरातून आनंदात कोकणची ट्रिप करण्यासाठी बाहेर पडले होते आणि 3 दिवसांच्या ट्रिप नंतर घरी परतणार होते, त्यांची 3 दिवसांची ट्रिप झालीच नाही. 3 दिवसांनी थेटपणे मृतदेहच हाती लागले होते. मुळात या सगळ्यामध्ये ज्या 6 तरुणांचा या सगळ्यात दुर्दैवी अंत झाला, हे 6 तरुण एकमेकांचे अगदी जिवलग मित्र होते. यातला सगळ्यात महत्त्वाचा, या सगळ्यांचा आपण म्हणू शकतो की या ग्रुपचा एक मुख्य सगळ्यात सूत्रधार होता या सगळ्या ट्रिपचा, किंवा ज्याने ही ट्रिप प्लॅन केली होती, त्याचं नाव आहे साहिल गोठे. साहिल हा खरं तर पुण्यातल्या अगदी मुळशीतल्या एरियामधून येणारा तरुण, ज्याचे कुटुंब अगदी मध्यमवर्गीय कुटुंब असलेला हा साहिल, या कुटुंबातून येऊन सुद्धा त्याची स्वप्न मात्र अतिशय मोठी होती. साहिलचा भाऊ आणि वडील जे रिक्षा ड्रायव्हर आहेत. असं सगळं असताना स्वतःचं काहीतरी करायचं असं त्याला लहानपणापासून वाटायचं आणि त्यामुळेच काही वर्षांपूर्वी, 3-4 वर्षांपूर्वी साहिलने मोमोजचा एक स्टॉल टाकला. SK मोमोज नावाने त्याची मोमोजची ही जी गाडी होती, जो स्टॉल होता, तो अगदी कमी वेळामध्ये प्रचंड फेमस झाला होता. चांगली चव होती, क्लायंटला खूप चांगल्या पद्धतीने तो रिस्पॉन्ड करायचा, सगळ्याच ग्राहकांशी अगदी प्रेमाने बोलायचा, सर्व्हिस चांगली द्यायचा. त्यामुळे कमी वेळात तो फेमस झाला. त्याची ही जी मोमोजची चव होती ती खूप जास्त फेमस झाली, ग्राहक वाढले होते. त्यानंतर त्याने एका स्टॉल पासून 3 स्टॉल तयार केले. मग हळूहळू त्याने स्वतः चालू केलेला हा जो बिझनेस होता, त्यामध्ये त्याने आणखी काही मित्रांना पार्टनर म्हणून घेतलं, जेणेकरून जी काही प्रगती होतीये ती केवळ आपल्या एकट्याची न होता आणखी मित्रांची सुद्धा या सगळ्यातून प्रगती व्हावी, या अनुषंगाने त्याने आणखी मित्रांना पार्टनरशिपमध्ये घेतलं. पुण्यातलं आंबेगाव असेल, कात्रज असेल, धनकवडी असेल, अशा वेगवेगळ्या एरियांमध्ये आतापर्यंत त्याच्या 3 स्टॉल्स जे आहेत ते त्याने चालू केलेले होते. आणखी जास्त हा बिझनेस वाढवायचा असं सगळंच त्याच्या डोक्यात होतं. 4-5 वर्षात त्यांनी जी काही मेहनत या सगळ्यामध्ये घेतलेली होती, दिवस रात्र तो मोमोजच्या स्टॉलवर स्वतः उभं राहायचा, स्वतः विक्री करायचा, सगळे कस्टमर बांधून ठेवायचा. त्यातून त्याने अर्थातच पैसे कमवलेले होते. या पैशातून त्याने गेल्या 1-1.5 वर्षांपूर्वी स्वतःचा फ्लॅट सुद्धा खरेदी केला. त्याचे EMI सध्या चालू होते. त्या सगळ्याच्या नंतर अगदी 17-18 ऑक्टोबरच्या दरम्यान, म्हणजे महिनाभरापूर्वीच, त्याने स्वतःच्या कष्टाने स्वतः कमवलेल्या या सगळ्या पैशातून काळ्या रंगाची थार गाडी घेतलेली होती. अर्थातच थारची सध्या प्रचंड चर्चा आहे, प्रचंड क्रेज आहे आणि याच सगळ्या क्रेजमधून त्याने ही थार गाडी खरेदी केली महिनाभरापूर्वी. अगदी आपण त्याचं जर सोशल मीडियाचे पेजेस जर पाहिले तर महिनाभरापूर्वी त्याने प्रचंड व्हिडिओ, फोटोज या थार बरोबर टाकलेले आहेत. कारण पहिली गाडी होती, स्वतः कष्टाने कमवून घेतलेली ही गाडी होती. त्यामुळे त्याच्यासह त्याच्या मित्रांना या गाडीचा प्रचंड अभिमान होता, त्याच्या या व्यवसायाचा अभिमान होता. असं सगळंच असताना जेव्हापासून गाडी घेतलेली होती तेव्हापासून एकतरी मोठी ट्रिप मारायची असं या तरुणांचं ठरलेलं होतं. मग कुणी जायचं, कसं जायचं वगैरे असं ठरत 6 जणांनी जायचं ठरलं होतं. या 6 जणांमध्ये अर्थातच साहिल गोठे ज्याची ही गाडी होती, त्याचबरोबर प्रथम चव्हाण होता, त्याचबरोबर 2 चुलत भाऊ आहेत या सगळ्यामध्ये, ज्यांची नावं श्री कोळी आणि ओंकार कोळी अशी आहेत. पुनीत शेट्टी नावाचा आणखीन एक तरुण आहे या सगळ्यामध्ये, आणि शिवा माने, अशी ही 6 मित्र, अगदी जिवलग मित्र, जे कायम एकमेकांच्या सुखादुःखामध्ये सोबत असायचे. या 6 जणांनी कोकणची ट्रिप प्लॅन केली. या 6 पैकी 2च जण गाडी चालवणार होते, ज्यामध्ये अर्थात साहिल गोठे सुद्धा एक होता. हे सगळेजण ज्यावेळी सोमवारी या ठिकाणून निघाले त्यावेळेस अगदी कोकणात पोहोचायच्या अगोदरच या सगळ्यांचा ताम्हिणी घाटात अतिशय भीषण असा अपघात झाला. हा अपघात संध्याकाळच्या वेळेस झालेला होता, त्यामुळे अर्थातच ताम्हिणी घाट दिवसाचा सुद्धा उतरायला चढायला प्रचंड अवघड आहे. ड्रायव्हिंग करणं त्या ठिकाणी खूप अवघड आहे. खूप कुशल असलेला ड्रायव्हर या सगळ्यामध्ये लागतो. मात्र ज्या 2 तरुणांनी ही गाडी चालवलेली होती ते दोघे सुद्धा
अगदी वळणाच्या, तीव्र वळणाच्या गाड्या चालवण्यासाठी, त्या ठिकाणी गाडी चालवण्यासाठीचे फारसे ट्रेन नव्हते असं आपण म्हणू शकतो. अनुभव नव्हता फारसा आणि तशा ह्याच्यामध्ये रात्रीचा हा संपूर्ण प्रवास, याच प्रवासामध्ये ही जी गाडी आहे ती एका तीव्र वळणावर असताना त्या रेलिंगला धडकली, रेलिंग तुटलं, वाकलं आणि तिथूनच मग ही गाडी जी आहे ती खाली कोसळली आणि त्यानंतर 6 जणांची ही जी काही कोकणची ट्रिप होणार होती, ती कोकण ट्रिप अधुरी राहिली. याच लोकेशनला येऊन या सगळ्यांचे फोन बंद झाले, गाडी बंद झाली आणि जेव्हापासून यांचे घरचे यांना फोन करत होते त्याच कारणामुळे खरं तर यांचे फोनही लागत नव्हते. जेव्हा पोलिसांनी सुद्धा या सगळ्याचा तपास केला, लोकेशन्स माहिती करून घेतली, जे शेवटचं लोकेशन दिसलं होतं ते ताम्हिणी घाटाचं होतं. त्यामुळे खरं तर ताम्हिणी घाटामध्ये जास्तीत जास्त तपास पोलिसांनी केला आणि त्यानंतर या 6ही तरुणांचे मृतदेह जे आहेत ते आता हाती आलेले पाहायला मिळतात. खरं तर हे 6ही तरुण अतिशय आपण म्हणू शकतो की गुणी होते, कष्टाळू होते. 6 जणांचा सुद्धा अगदी बॅकग्राऊंड जर आपण बघितलं तर अगदी सर्वसामान्य घरातून येणारे हे तरुण होते. या 6ही जणांना आपलं स्वतःचं काहीतरी बिझनेस करायचा, नोकरी करायची आणि आपली जी परिस्थिती आहे तिथून चांगलं काहीतरी करायचं, पैसे कमवायचे असं सगळ्यांच्याच डोक्यात होतं आणि अगदी सगळ्यांची वय जर आपण बघितली तर 19, 20, 21, 22, 24च्या आतले सगळेजण आहेत. त्यामुळे अगदी तरुण होते आणि पहिल्यापासून एक सोबत असणारे हे तरुण, ज्यांचा मृत्यू सुद्धा आता एकसाथ झाला आणि या सगळ्याच्या नंतर आपण बघतोय संपूर्ण पुणे शहरावरती या सगळ्यामुळे शोककळा पसरलेली आहे. केवळ उत्तम नगर नव्हे तर संपूर्ण पुणे शहरातून या 6ही तरुणांना श्रद्धांजली वाहिली जाते. शोककळा पुणे शहरावर पसरलेली पाहायला मिळते. मात्र या अपघातामुळे पुन्हा एकदा रात्रीचं ड्रायव्हिंग, त्याचबरोबर रात्रीचं ड्रायव्हिंग आणि तेही घाटातलं ड्रायव्हिंग हे टाळणं किती गरजेचं आहे. रात्रीचे प्रवास टाळणं, विशेषतः मित्रांमध्ये असल्याच्या नंतर थोडासा जास्त उत्साह असतो आणि या उत्साहाच्या भरात अशा पद्धतीच्या चुका या अनेकदा होतात. त्यामुळे या अपघातामधून जरी संपूर्ण पुण्यावरती शोककळा पसरलेली आहेच, मात्र या अपघातातून इतरांनी शिकणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. अशा पद्धतीचे रात्रीचे जीवघेणे प्रवास टाळणं गरजेचं आहे. त्यामुळेच कदाचित भविष्यात असे सगळे अपघात जे आहेत ते आपल्याला टाळता येतील. या सगळ्याच्या नंतर आता लवकरच या 6ही जणांचे मृतदेह जे आहेत त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले जाणार आहेत आणि या 6 जणांवर सुद्धा पुण्यामध्ये अंत्यसंस्कार सुद्धा पार पडणार आहेत. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.